शक्तिहीन विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल रियाज स्टडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण काही दिवसापासून भारताचा इतिहास हा चॅप्टर बघत आहोत. तर त्यामध्ये आपले काही महत्त्वाचे चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भारताचे काही विशिष्ट मंदिरे बघायचे आहेत की त्याचा प्रत्येक पेपरला हा येणारा पॉईंट आहे. मग आपण त्याचा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढची माहिती ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर मग भारतातील काही विशेष व महत्त्वाचे मंदिर आहेत जे पेपरला नक्की येणार आहे ते आपण बघूया. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारतातील प्रमुख मंदिरे. आता भारतातील प्रमुख मंदिरे यापैकी आपण मंदिर आणि त्यातील असलेले राज्य हे बघणार आहोत. तर केदारनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे आणि ते अगदी उंच शिखरावर आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग केदारनाथ मंदिर हे कुठे आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. लिंगराज मंदिर ओडिसा राज्यामध्ये आहे. मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडूमध्ये आहे. कामाख्या मंदिर हे आसाम राज्यामध्ये आहे. सबरी माता मंदिर हे केरळ राज्यात आहे. कोणार्क मंदिर, आता कोणार्क मंदिर हा प्रश्न बऱ्याचच विचारला गेला आहे की हे एकच सूर्य मंदिर आहे की जे ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. कोणार्क मंदिर असं आपण त्याला म्हणतो. जगन्नाथ मंदिर जे ओडिसा राज्यामध्ये आहे. दशावतार मंदिर उत्तर प्रदेश. कैलास मंदिर हे देखील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे की ज्याला आपण कैलास मंदिर म्हणतो आणि ते कुठं स्थित आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. खजुराहो मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. आता पुढील मंदिर आहे सोमनाथ मंदिर. सोमनाथ मंदिर हे देखील 12 ज्योतिर्लिंगापैकी एकच आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे तर गुजरात. स्वर्ण मंदिर हे पंजाब राज्यामध्ये आहे. द्वारकाधीश मंदिर हे गुजरात राज्यामध्ये आहे. आता सर्व म्हणजे जगप्रसिद्ध असं मंदिर आहे की ते सर्वांना माहिती आहे, तिरुपती बालाजी मंदिर जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. दिलवाडा जैन मंदिर राजस्थान. ओंकारेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि ओंकारेश्वर हे पण देखील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. आता अक्षरधाम मंदिर हे दिल्ली या राज्यात स्थित आहे. सास बहु मंदिर श्रीपुरम गोल्डन मंदिर हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण पुढची माहिती ही तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल. जय हिंद.